तर गुगल ओपन करायचं, गुगलवरती टाईप करायचा इलेक्ट्रल रोल, ठीक आहे, हे टाईप करायचं, बघून घ्या. याच्यावरती दुसरे साईड आहे ना, इलेक्ट्रिक रोल वोटर सर्व्हिस पोर्टल वोटर ECI government.in डाउनलोड इरोल, या साईडवरच तुम्हाला क्लिक करायचं इथंच, ठीक आहे. याच्यावर क्लिक करायचं, इथं स्टेट टाकायचा आपला महाराष्ट्र, ठीक आहे. डिस्ट्रिक्ट तुमचं कुठलं आहे ते आपलं मी हा डाउनलोड करून दाखवतो ना, कोल्हापूर, ठीक आहे. असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी, ठीक आहे. ते इथं आहे ना, ह्याच्यावर लिहिलंय सबसेला बघा, खाली लिहिलंय इथं विधानसभा मतदारसंघ क्रमांक, मतदारसंघाचे नाव, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी नंबर, ठीक आहे, 277 आहे. तर इथं 277 टाकायचा, 277 टाकलं, आलं बरोबर. आणि लँग्वेज तर आपल्याला यादी कुठल्या भाषेत पाहिजे, इंग्लिशमध्ये का मराठी आहे, तर मी मराठीत क्लिक करतो. कॅप्चा टाकायचा खाली, VMQ1V झालं V, ठीक आहे. आणि इथं यादी भाग क्रमांक, ठीक आहे, यादी भाग क्रमांक इथं लिहिलंय बघा खाली, भाग क्रमांक 119, ठीक आहे. हा टाकायचा आहे, तुमचा जो असेल तुम्ही तो टाकायचा, 119, ठीक आहे. आलं. तर इथं बघा, इथं लिहिलंय बघा, जनरल इलेक्शन विधानसभा 2024, ह्याला डाउनलोड करायचं, ठीक आहे. डाउनलोड होत आहे, इथे टाइम लागतो डाउनलोड व्हायला. हां, झालं. ते डाउनलोड होईल, ओपन करायचं, आणि तुमचं किती अनुक्रमांक आहे आता बघा, इथं अनुक्रमांक लिहिला, भाग अनुक्रमांक 1060 वरती नाव आहे हे, याच्यावर तुम्ही आता हे बघा, ही यादी ओपन झाली, 1000 अनुक्रमांक 1060, 1060 ओपन करायचं डायरेक्ट, 500 907 सगळ्यांची नाव असणार याच्यात, ठीक आहे. 1060 आलं आहे बघा, ठीक आहे, आलं नाव, 1060 वर नाव आहे हे, ठीक आहे. बघा नाव पण मॅच हेच आहे. तर ही यादीची तुम्ही प्रिंट काढू शकता, ठीक आहे, आणि ती तिथं इलेक्शनच्या टायमाला घेऊन जाऊ शकता, किंवा तुम्हाला समजेल की तुमचं नाव इथं आहे, ठीक आहे. नाव डिलीट होत नाही, तसं डिलीट असेल ना तर इथं डिलीट येतं, कोणाची नावं डिलीट असेल ना ती डिलीट येतं, इथं कोणाचं नाव डिलीट नाही आहे, डिलीट असेल तर इथं डिलीट करतात, डिलीट असं बघा, इथं डिलीट आहे, दिसले, डिलीटेड टू, ठीक आहे. आता असं याचं नाव डिलीट असतं, पण नावं तुमची यादीमध्ये असतात. जर तुमच्याकडे वोटर इन्फॉर्मेशन आहे हे, तर तुमचं यादीत नाव आहे, जर तिथे तुम्हाला असे बोलले की यादीत नाव नाही, तुम्ही यादी म्हणजे घेऊनच जावा, ही अशीच म्हणजे तुमचा ज्या ठिकाणी आहे अनुक्रमांक तो, आणि हा पहिला पेज घेऊन जावा, असं आहे. तर खूप लोकांसोबत असं आहे बघा, हा पहिला पेज, आणि तुमचं ज्या ठिकाणी नाव आहे ना ते घेऊन जावा, ठीक आहे. तर याच्या बेसवर तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार, काय हे म्हणजे काढून ठेवा, हे मी यासाठी सांगतोय, पुढं तुमच्या कामी येईल. कारण पुढं असं होतं, काय काय लोकांसोबत जे वोटिंगला जातात त्यांना बोलतात की म्हणजे तुमचं नाव नाही, किंवा नाव वर ते लोक म्हणजे होतं कधी कधी असं, तर तुम्ही त्यांना सांगू शकता ना बघून की आमचं बाबा हे तुम्ही दाखवलं तर होऊन जाईल या बेसवर, ठीक आहे. तर हीच यादी त्यांच्याकडे पण असणार, ते नाव डिलीट नसतं कधी, डिलीट असतं तर हे कशाला आलं असतं तुम्हाला, हे वोटर इन्फॉर्मेशन हे लिहिलंय, मतदानाची तारीख हे कशाला आलं असतं, ठीक आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर ही यादी विधानसभेची 2024ची मतदार यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं किंवा कम्प्युटरवरनं डाउनलोड करू शकता स्वतः, ठीक आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ. ते व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर करा, थोडा चॅनलला सपोर्ट करा, ठीक आहे. तर याच्यात सगळ्यांची नाव असणार, कोणाचा जर काही प्रॉब्लेम झाला तर याच्यात बघू शकता. हाच होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.